उदी म्हणजे केवळ माती, नाम रूपाची अंतिम गती, वाचारंभण विचार जगती, मृत्तिके प्रतीती सत्यत्वे, स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता, त्यातील चुटका उदी पुरता, परिसिजे श्रोता सादरता, रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी, लागता मनाची लहर, होऊन या हर्ष निर्भर, इतुकेच द्रुपद वरचेवर, अतिसुस्वर म्हणत ते, सारांश ही बाबांची धुनी, प्रसवली कितीक उदीच्या गोणी, नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी, परिसोनी उदीदान गुह्यार्थ, तैसाच परमार्थ आणि भावार्थ, पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ, योगक्षेमार्थ उदीचा, उदीपोटी हाही गुण, महती कैसी वाढेल यावीण, साई परमार्थ मार्गीचा धुरीण, स्वार्थ साधून परमार्थ दे, या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील असंख्याता, परी त्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तरता टाळावया, एकदा नारायण मोतीराम, जानी हे जयांचे उपनाम, ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम, वसतीचे स्थळ नाशिक, तैसेच बाबांचे आणिक भक्त, नामे रामचंद्र वामन मोडक, हे नारायणराव तयांचे सेवक, भक्त भाविक बाबांचे, सवे घेऊन मातोश्री ते, बाबा जै देहधारी होते, नारायणराव जाहले जाते, दर्शनाते बाबांच्या, तेव्हाच आपण होऊन ती ते, बाबांनी आधीच सुचविले होते, आता न येथून सेवा धर्माते, राहिला आमुते संबंध, पुरेही ताबेदारी आता, स्वतंत्र धंदा बरवा या परता, पुढे मग अल्पकाल जाता, दया भगवंता उपजली, सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता, भोजन वसतिगृह व्यवस्था, स्थापिली स्वसत्ता तेथेच, नाम ठेविले आनंदाश्रम, त्यातची केले परिश्रम, दिवसेंदिवस वाढले नाम, जाहला आराम चित्ताला, पाहुनी ऐसी वार्ता घडली, निष्ठा साईपदी वाढली, ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता,